नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृष्णा वाघूजी गेडाम, बिरसा मुंडा फार्म हाऊस राजुरा। आज आपण इथं SRT कॉटन प्लॉट असा आपण इथं एक अनोखा प्रयोग केलेला आहे। सदन लागवड अति घनदाट या पद्धतीने SRT बेडवर आपण हिवाळी कापूस याची प्रात्यक्षिक आपण संशोधन चालू आहे। तरी आज 3 महिने लागवडीले झालेले आहे। आपण इथं सोयाबीन कापणीनंतर सप्टेंबर 20, 2025 ला इथं आपण टोकन पद्धतीने कापसाची लागवड केलेली आहे। ह्या कापसाची हार्वेस्टिंग पिरियड 200 दिवस आहे। बघा शेतकरी मित्रांनो, कपाशीची हाईट 3 फूट आहे। ह्या कपाशीमध्ये केवळ आपल्याला एका झाडाले 12 कैऱ्याची आवश्यकता असते। एक कैरी 5 ग्राम कापूस निघतो एका कैरीपासून, तर 12 कैऱ्याचे 60 ग्राम होतात। या लागवडी पद्धतीमध्ये एका एकरमध्ये 29,040 झाडं बसतात। एवढे झाडं आपले व्यवस्थित जगले तर आपल्याला 17 क्विंटल एकरी एवरेज येतो। मिनिमम 15, मॅक्झिमम 17 क्विंटल। तर आपण इथं एक शेतकऱ्यांना कॅश क्रॉप हिवाळीमध्ये झाला पाहिजे या उद्देशाने आपण इथं आपला प्रयोग चालू आहे आणि आपला प्रयोग 90% यशस्वी झालेला आहे। इथं आपल्याला 4-5 कैऱ्या झालेल्या आहे, तसेच 10 ते 12 अजून फुलं आहे आणि ते कैऱ्यामध्ये निश्चितच होणार आहे। बघा किती सुंदर कॉटन प्लॉट आलेला आहे हिवाळीमध्ये। विशेष हिवाळीमध्ये आपल्याला बुरशीजन्य रोगचा प्रादुर्भाव खूप कमी असतो। ह्या पद्धतीमध्ये कपाशीची हाईट 3.5 ते 4 फूट असली पाहिजे। याच्यावर हाईट होऊ देऊ नये, त्याने कमी हाईटमध्ये जास्त कैऱ्या लागतात।